नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा महोत्सव म्हणजे खान्देश महोत्सव. खान्देश महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दुपारच्या सत्रात भेट दिली. खान्देश महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील भेट दिली. खान्देश महोत्सवातील विविध स्टॉलला चित्रा वाघ यांनी भेट देत खरेदी देखील केली. या महोत्सवाच्या ठिकाणी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या ठिकाणी भेट देत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमात विजेत्या महिलांचा सन्मान देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या हस्ते संपन्न झाला. आयोजक आमदार सीमा हिरे यांनी महोत्सवाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम मी चित्राताई वाघांचं खूप मनापासून स्वागत करते. आज खास महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे आज आपल्यामध्ये चित्राताईंना आपण बोलवलेलं होतं, जेणेकरून खान्देश महोत्सवाला मागच्या वर्षीपासून ताईंना यायचं होतं, परंतु आज या खान्देश महोत्सवाला भेट देण्यासाठी योग आलेला आहे. ताई, कालपासून हा महोत्सव सुरू झाला, अजून 2 दिवस आहे. उद्या हास्य जत्राची टीम आहे आणि त्याचबरोबर परवा कैलासजी खेर यांचा कार्यक्रम आहे. हा 5वा खान्देश महोत्सव आहे. आज दुपारी देखील भागवतजी कराड यांनी भेट दिलेली आपल्या महोत्सवाला. केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित होत असतात. तुम्ही येण्याआधी 50 अशा महिला होत्या ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संसार उभा केला, आपलं घर चालवत आहेत, मुलांचं संगोपन करत आहेत. अशा 50 महिलासुद्धा आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. त्यांचं अतिशय चांगलं कर्तृत्व आहे, म्हणून यशदुर्गा या सन्मानाने त्यांचा आज सन्मान केलेला आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही बघत असाल, आपली नजरही पोहोचत नाही एवढी प्रचंड गर्दी आज या कार्यक्रमाला झालेली आहे. ताई, पुन्हा एकदा तुमचं मी खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यांना विनंती करते, अजून 2 दिवस बाकी आहे. सगळ्या कार्यक्रमांना आपण अशीच दाद द्या. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. या ठिकाणी जय श्रीराम या गाण्यावरती सर्व उपस्थितांनी आनंद उत्सव साजरा केला आणि 22 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराच्या जन्मोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी एकत्र येण्याचा संकल्प केला. खान्देश महोत्सवाचे यंदाचे 5वे वर्ष असून या महोत्सवातून सामाजिक उपक्रम सोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आमदार सीमा हिरे यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा शहरातील नागरिकांना हेवा वाटेल असे कार्य सुरू ठेवले. त्याचे कौतुक करत या खान्देश महोत्सवाला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे. खरं तर बोलणं कमी आणि काम जास्त अशी ख्याती असणाऱ्या नाशिक पश्चिमच्या आमच्या लोकप्रिय अशा आमदार सीमाताई हिरे या दरवर्षी खान्देश महोत्सव घेतात. हे 5वं वर्ष आहे आणि आज तुम्ही पाहिलं की केवढी गर्दी या ठिकाणी. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचा संपर्क आणि लोकांसाठीचं काम यासाठी अतिशय प्रामाणिकपणे त्या प्रयत्न करत असतात. आणि याचाच प्रत्यय आपण बघितला की महानगरपालिकेनंतर आज लोकांनी भरभरून असं यश त्यांच्या पदरात टाकलंय आणि ताई सुद्धा आपला परिवार समजूनच या विभागामध्ये काम करत असतात. खरं तर आज महिलांना एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि ज्या कार्यक्रमामध्ये मी पाहिलं या अतिशय म्हणजे कधीतरी कुणाला चान्स मिळतो अशा प्लॅटफॉर्मवर येण्याचा, त्या सगळ्या या भागातल्या महिलांना सुंदर असा चान्स ताईंच्या माध्यमातून मिळालाय. शिवाय हे वर्ष आमच्यासाठी खास आहे आणि त्यामुळे एक तर रामलल्लाचं मंदिर होतच आहे आणि त्याआधी वर्षाच्या शेवटी देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी महिलांच्या कायद्यामध्ये जी सुधारणा केली आहे, मला वाटतं ती सुद्धा उपलब्धी आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून आता देशातल्या महिला मुलींवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना थेट देहदंडाची, जन्मठेपेची अशा पद्धतीच्या शिक्षा दिलेल्या आहेत. हा एक आनंदाचा असा उत्सव आहे, आनंदाचा क्षण आहे जो आज आम्ही सीमाताईंच्या परिवारासोबत, या नाशिक पश्चिम परिवारासोबत या ठिकाणी साजरा केला. अजून 2 दिवस भरगच्च कार्यक्रम आहे. उद्या सुद्धा हास्य जत्रा आहे, परवा कैलाश खेर येणार आहे आणि त्यामुळे नाशिककरांसाठी पर्वणी आहे आणि मलाही मनापासून आनंद झाला.
खानदेश महोत्सवात हजारो नाशिककरांनी भेट दिली आणि या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी या खानदेश महोत्सवात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी या खानदेश महोत्सवाला भेट देत महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन आयोजक आमदार सीमा हिरे आणि रश्मी हिरे यांच्या माध्यमातून केले जात आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.